त्या गावामध्ये एक शेतकरी होता, त्याला 3 मुलं होती. एकाचं नाव ज्ञान, एकाचं नाव विज्ञान आणि एकाचं नाव संस्कार. त्या मुलांची नावं काय? ज्ञान, विज्ञान आणि संस्कार. 3 जण भाऊ होते. तिघांनी पण देवाची भक्ती केली, तिघांनी पण केली. तिघांनाही देव प्रसन्न झाले. ज्ञानाला प्रसन्न झाले, विज्ञानाला प्रसन्न झाले आणि संस्कारला पण प्रसन्न झाले. मग एकदा प्रसन्न झाले की देव विचारतात. मग तसं यांना पण विचारलं. मग सगळ्यात प्रथम नंबर लागला मोठ्या भावाचा, ज्ञानाचा. देव म्हणायला लागले, ज्ञाना ज्ञाना, मी तुला प्रसन्न झालेलो आहे, तुला काय पाहिजे ते माग. ज्ञानाला मोठा आनंद झाला. मग ज्ञान देवाला म्हणायला लागला, देवा मला काही नको, मला एक खोलीभर सोना दे. काय म्हणाला? एक खोली भरून सोना दे. सोना, सोना माहिती आहे ना? आपण अंगठी घालतो, चैन वापरतो, मॅडम असे बांगडी वापरतात, ते ताई असे चैन वापरते ना. तुम्ही पण आहेत ना, आपल्या घरात दागिने आहेत ना. हा, त्याला सोन्याचे दागिने म्हणतात. एक खोलीभर सोना मागितला ज्ञानाने. देव त्याला प्रसन्न झाले होते. देवाने दिले त्याला. देव म्हणाले, तथास्तु. झालं, त्याला एक खोलीभर सोना मिळाला. आता नंबर कोणाचा लागला? ज्ञानाच्या पाठीवरचा भाव कोण? विज्ञान. देवाने विज्ञानाला विचारलं, विज्ञाना तुला पण मी प्रसन्न झालेलो आहे, काय मागायचे ते माग. तो म्हणतो, देवा मला काही नको, मला एक खोलीभर चांदी दे. देवाने त्याला पण चांदी दिली. देव प्रसन्न झाला होता ना. मागितल्याबरोबर त्याला पण देऊन टाकलं. देव म्हणाले, तथास्तु. मग ज्ञानाला खोलीभर सोना, विज्ञानाला खोलीभर चांदी. आता 3 नंबर लागला धाकट्या भावाचा, तिसऱ्या भावाचा, छोट्या भावाचा. त्याचं नाव काय? संस्कारला विचारलं देवाने, संस्कार मी तुला प्रसन्न झालो, तुला काय मागायचे ते माग. तो म्हणतो, देवा मला काही नको, ज्ञानाच्या खोलीची चावी आणि विज्ञानाच्या खोलीची चावी माझ्या ताब्यात देऊन टाक. अरे बा, यांना मोठं वाईट वाटलं. आता माझ्या खोलीची चावी पण त्याला आणि विज्ञानाच्या खोलीची पण चावी त्याला. ज्ञानाला वाईट वाटलं, विज्ञानाला वाईट वाटलं. देव म्हणाले, तुम्ही मागता ते मी देऊन टाकतो. मग देवाने न उघडणारे ते चावीतच ते कुलूप उघडते, अशी चावी ती देवाने कोणाला दिली? संस्काराला दिली. गोष्ट तर तशी संपलीच, पण गोष्टीतून बोध काय आहे? आपण जीवनात कसे वागावे आणि कसे जगावे हे कोण शिकवतंय? संस्कार शिकवतात.